नमस्कार रसिक हो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांच्या आवडत्या ऋतुगंध मनातला या चॅनलमध्ये। रसिक हो, प्रत्येकाला आयुष्यात हवीशी असलेली गोष्ट म्हणजे स्वतःचं घर। अगदी पक्षीसुद्धा नजाकतीने आपलं घरटं बनवतात आणि ते जपतात सुद्धा। दिवसभर तुम्ही कितीही दूर कामानिमित्त गेलात तरी संध्याकाळी पावलांना ओढ लागते ती आपल्या घराची। तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, लेकर आला त्या नवं, घरकुल हवं। या ओळी प्रत्येकाच्या मनात आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न जागवतात, कारण या घरामध्येच आपल्याला मिळतो ते प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी। मग तो मोठा बंगला असो नाहीतर साधीशी झोपडी। आणि असंच हे घर कसं असावं हे सांगणारी विमल लिमये यांची घर असावे घरासारखे ही कविता आज सादर करत आहे। कविता शेवटपर्यंत नक्की ऐका। आवडली तर अशाच सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूयात आजच्या कवितेला। घर असावे घरासारखे, विमल लिमये यांची ही कविता। घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। त्या शब्दांना अर्थ असावा, नकोत नुसती वाणी। त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी। सूर जुळावे परस्परांचे, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी। त्या अर्थाला अर्थ असावा, त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी। अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी। अश्रूतूनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी। या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती। या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊनी शक्ती। आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती। घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती। इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती। धन्यवाद। कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच तुम्हाला माहीत असलेल्या अजून काही कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। थँक्यू।